नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण कांद्याच्या पातीचं नाव घेताच नाकं मुरडणारी मुलेसुद्धा आवडीने खातील असा कांदा पातीचा पराठा पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, 1 टेबलस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे, हिरवी मिरची व लसूणची पेस्ट, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये पाणी टाकून या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेऊ। आता हे पीठ चांगल्या प्रकारे मळले गेले आहे। आता आपण याचा पराठा लाटण्यास घेऊ। त्यासाठी पिठातील एक छोटासा गोळा घेऊन त्याला पीठ लावून आता आपण याचा पराठा लाटून घेऊ। आता याचा पराठा लाटून झाला आहे। आता आपण हा पराठा भाजून घेऊ। त्यासाठी इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। आता आपण यावर पराठा टाकून घेऊ। आता आपण पराठ्याच्या चारही बाजूने बटर टाकून घेऊ। मी येथे बटरचा वापर करत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। आता आपला पराठा एका बाजूने छान प्रकारे भाजला गेला आहे। आता आपण पराठा दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ। आता आपला पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजला गेला आहे। आता आपण हा पराठा काढून घेऊ। सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारा कांदा पातीचा व पौष्टिक असा पराठा तुम्हाला कसा वाटला मला ही कमेंट करून नक्की सांग। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।